मायास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण साबुदाण्याचे वडे बनवणार आहोत। चला तर मग करूया पटकन रेसिपीला सुरुवात। तर यासाठी 250 ग्रॅम साबुदाणा 2 पाण्याने धुवून घेत आहे। आता साबुदाण्यामध्ये खूप जास्त पाणी टाकायचं नाही, अगदी अर्धा किंवा 1 इंचपर्यंतच साबुदाण्याच्या वर पाणी टाकायचं आणि रात्रभर तसंच ठेवायचं। दुसऱ्या दिवशी बघू शकता साबुदाणा किती दाणेदार मस्त असा फुललेला आहे। आता एक पॅन घेऊ, पॅनमध्ये शेंगदाणे भाजून घेऊ। शेंगदाणे छान खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। बघू शकता इथे शेंगदाण्याचा कलर बदललेला आहे। शेंगदाणे आतपर्यंत भाजायला पाहिजे। इथे शेंगदाणे भाजून झालेले आहे। आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ। 7 ते 8 हिरवी मिरची, अद्रक जाडसर असं बारीक करून घेऊ। इथे मिरची आणि अद्रक मी बारीक केलेलं आहे। आता 2 बटाटे घेऊ। बटाटे मी आधीच बॉईल करून ठेवलेले होते। आता छान स्मॅश करून घेऊ। एका बाउलमध्ये साबुदाणा टाकू। एक चम्मच जिरे, मिरची आणि अद्रकची भरड होती ती टाकत आहे। 1 वाटी शेंगदाणे मी जाडसर असं बारीक केलेले आहे, खूप जास्त बारीक केलेले नाही। चवीप्रमाणे मीठ आणि बटाटा घालून छान मिक्स करू। खूप जास्त असं दाबून मिक्स करायचं नाही। वड्यामधले साबुदाण्याचे दाणे असे दिसायला पाहिजे। तर इथे अशा प्रकारे आपण वड्याचं छान मिश्रण तयार करून घेऊ। इथे आपण शिंगाड्याचं पीठ सुद्धा घालू शकतो। हे वडे मस्त कुरकुरीत आणि आतून असे पोकळ होतात आणि खायला खूप छान वाटतात। आता एक एक करून सर्व वडे अशा प्रकारे तयार करून घेऊ। अगदी 10 मिनिटात हे वडे तयार होतात आणि खायला सुद्धा खूप मस्त वाटतात। आता पॅनमध्ये तेल घालू। तेल इथे गरम झालेलं आहे। आता एक एक करून सर्व वडे तळून घेऊ। छान गोल्डन ब्राऊन येईपर्यंत तळून घेऊ। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। बघू शकता वडे छान सोनेरी रंगावर आलेले आहेत। आता सर्व वडे आपण काढून घेऊ। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय।